महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेने 30 वर्षापूर्वी पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची भूमिका मांडली. सुरुवातीला निर्माल्य पाण्यात टाकू नका, पाणी प्रदूषण टाळा असा प्रचार केला आणि 2-4 वर्षातच विसर्जित गणपती दान करा आणि पाणी प्रदूषण टाळा ही मोहीम सुरू झाली. हळूहळू हा विचार शासनाने स्वीकारला, महाराष्ट्रभर पसरला. कोर्टाने सुद्धा त्याच्या बाजूने आदेश दिला. अर्जुनवाडा ग्रामपंचायतीप्रमाणे अनेक ग्रामपंचायतींनी हीच भूमिका मांडली आणि विसर्जित गणपती आणि त्याबरोबरचं निर्माल्य पाण्याबाहेर ठेवलं. कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी 2.90 लाख म्हणजे 2,90,000 मूर्तींचं संकलन करण्यात आलं. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 10,000 जादा गणेश मूर्ती संकलित झालेल्या आहेत. म्हणजे ही मोहीम यशाच्या दिशेनं चाललेली आहे. धर्माच्या देवाच्या नावावर लोकांची दिशाभूल करून त्यांना पाण्यातच मूर्ती विसर्जित करा असं सांगणारी काही धर्मांध मंडळी आहेत, पण त्यांची संख्या मुठभरापेक्षा जास्त नाही हे या बातमीमधून आपल्याला स्पष्ट होते. लोक विवेकी बनत आहेत, विचारी बनत आहेत. या सर्वांचे अभिनंदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेने केलेले आहे. अशाच तऱ्हेने आपण पर्यावरण रक्षण करूया, विवेकी विचार मांडूया आणि सुखी जीवन जगूया. जय शिवराय, जय संविधान. धन्यवाद.